प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं. आज आपण तू ही रे माझा मित्र या मालिकेचे इंटरेस्टिंग असे रिव्ह्यू ऐकत आहोत. प्रेक्षकांनो, आजचा एपिसोड खूप सॉलिड आणि धमाकेदार असणार आहेत. शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. प्रेक्षकांनो, आपण बघतोय की ईश्वरी कालच्या हल्ल्यामुळे खूप घाबरलेली असते. ती तिथून तिच्या रूम मध्ये निघून जाते आणि हा राजेश तिच्याकडे बघा कसं बघतोय ते. कारण राजेशने आपण बघितलं की राजेशने मुद्दाम त्याच्या हातावर त्या सुरीने वार केलेला असतो आणि तो दाखवतो की त्या बायकांनी त्याच्या हातावर वार केलेला आहेत म्हणून. अंजली ताई म्हणतात की चिंटू ती खूप हादरली रे, काळजी घे तिची. नव म्हणतो की ताई यू डोंट वरी, मी बघतो. प्रेक्षकांनो, अर्णव तिथून निघून जातो आणि हा राजेश म्हणतो की हो अर्णव, तू सांभाळ त्यांना. प्रेक्षकांनो, अंजली खूप घाबरलेली असते. अंजली म्हणते की डॉक्टरांना फोन कर, खूप लागलंय रे यांना. तेवढ्यात मामी म्हणते की अहो करा ना पटकन, काय बघत का उभे आहात. प्रेक्षकांनो, मामा म्हणतात की हो. प्रेक्षकांनो, मला तरी वाटतंय की मामांची काही इच्छा नाहीये की डॉक्टरांना फोन करून इथे बोलवून घ्यावं असं. प्रेक्षकांनो, या राजेशला वाटतं की वा राकेशजी, आपण पूर्ण गेमच बदलून टाकला. प्रेक्षकांनो, इकडे ईश्वरी रडत रडत रूम मध्ये येते आणि तिचा गणूबाप्पा ठेवेल असतो तिथे येते आणि त्याच्याजवळ प्रार्थना करते, हे गणूबाप्पा, ह्या राकेश सारख्या दुष्ट माणसांना त्याची हिंमत वाढतच चाललीये दिवसेंदिवस. त्या कर्मांची शिक्षा त्याला कधी मिळणार आहे बाप्पा. अर्णव सरांच्या जीवावर उठलाय तो. आज त्यांना काही झालं असतं तर. प्रेक्षकांनो, इकडे मागे अर्णव उभं राहून सगळं ऐकत असतो. प्रेक्षकांनो, अर्णवला तिचं ते रडणं बघून वाईट वाटतं म्हणून तो तिच्या खांद्यावर हात ठेवतो आणि प्रेक्षकांनो, तो खांद्यावर हात ठेवल्यानंतर ईश्वरी मात्र खूप डचकते आणि मागे वळून बघते तर काय अर्णव असतो. प्रेक्षकांनो, ती म्हणते की सर. अर्णव म्हणतो सर आणि प्रेक्षकांनो, इकडे ईश्वरी अर्णवच्या गळ्यातच पडते आणि रडत असते. ती म्हणते की सर मला खूप भीती वाटतेय. आज तुम्हाला काहीही होऊ शकलं असतं. जर तुम्हाला काही झालं असतं तर मी स्वतःला नसते माफ करू शकले. प्रेक्षकांनो, ईश्वरी मात्र त्या धक्क्यामुळे खूप हादरूड आणि घाबरलेलीही असते आणि खूप रडते आणि म्हणते की सर, तो शैतान माझ्यामुळे तुमच्या जीवावर उठलाय सर, मला खूप भीती वाटते. प्रेक्षकांनो, इकडे ही ईश्वर एवढी रडतीये आणि हा मात्र गालातल्या गालात हसतोय आणि म्हणतोय की मिस इंदोर, एक गोष्ट तुझ्या लक्षात आली का? मला हक करून उभी आहेस आणि तो बघतोय. प्रेक्षकांनो, असं बोलल्यानंतर ईश्वरी थोडी बाजूला येते आणि इकडे तिकडे बघते आणि म्हणते की कोण बघतय? अर्णव म्हणतो की तोच. ईश्वरीच्या काही लक्षात येत नाही प्रेक्षकांनो आणि अर्णव म्हणतो की तोच तुझा गणूबाप्पा. प्रेक्षकांनो, ईश्वरी गणूबाप्पाकडे बघते आणि म्हणते की सर, मजाक कसली करताय. ईश्वरी रडते आणि ईश्वरी म्हणते की तुम्हाला कळत नाही का सर. अर्णव म्हणतो की मिस इंदोर, आय एम टोटली फाईन, डोंट वरी. अर्णव म्हणतो आणि तू असताना मला काय होणार आहे. तुझ्यासारखी छोटा पॅकेट बडा धमाकावाली बायको असताना मला घाबरण्याची गरज आहे. आणि इकडे प्रेक्षकांना ईश्वरी घाबरलेलीच असते आणि रडतही असते आणि ती म्हणते की सर अहो, हे सगळं हसण्यावारी नेऊ नका प्लीज. तो राकेश आज तुमच्या जीवाशी. आणि अर्णव तिला समजावून म्हणतो की आय नो प्लीज डोंट वरी, ओके, तो मला काहीही करू शकणार नाहीये, ट्रस्ट मी प्लीज. प्रेक्षकांनो, ईश्वरी म्हणते की सर, तुम्ही खूप चांगले आहात. तुमच्यासारख्या माणसाला माझ्यामुळे काही झालं तर मी नाही सहन करू शकणार सर. प्रेक्षकांनो, ईश्वरी खूप रडत असते आणि ती परत गणूबाप्पाला प्रार्थना करते आणि म्हणते की गणूबाप्पा, अर्णव सरांचं प्लीज रक्षण कर, माझ्या पाठीशी राहा कायम माझ्यासाठी. प्रेक्षकांनो, अर्णव मात्र ती काय प्रार्थना करते हे सगळं ऐकत असतो. प्रेक्षकांनो, इकडे रात्र झालेली असते. इकडे त्यांनी राजेशचा सीन दाखवलेला आहे. राजेश फोन मध्ये बघून काहीतरी हसत असतो आणि तेवढ्यात प्रेक्षकांना तिकडे अंजली येते आणि म्हणते की अहो, लगेच हा राजेश फोन ठेवतो आणि त्या जखमीकडे बघत असतो. अंजली हळदीचं दूध घेऊन येते आणि म्हणते की अहो, हे हळदीचं दूध घ्या, याने जखम भरायला थोडी मदत होईल. राजेश म्हणतो की हो, पितो. प्रेक्षकांना, अंजलीने ते दूध दिल्यानंतर ती तिथून चालायला लागते. तेवढ्यात हा राजेश नाटक करतो
आणि अंजली म्हणते काय हो खूप त्रास होतोय. हा राजेश म्हणतो नाही अगं, हे अंजली फार नाही, ठीक आहे. प्रेक्षकांनो याला वाटतं की आपली बायको आता आपल्याला सिंपती देईल, पण तिने तसं केलं नाही. ती तिथून निघून जाते आणि फोन घेते. हा इकडे मात्र नाटकवर नाटक करतो आणि ते दूध पित असतो. प्रेक्षकांना इकडे अंजली कोणाला तरी फोन लावत असते आणि ते त्याच्या लक्षात येतं. प्रेक्षकांना तो फोन काही लागत नसतो, म्हणून तो राजेश विचारतो राणी सरकार कुणाला फोन करताय. अंजली म्हणते की पोलिसांना फोन करतेय. प्रेक्षकांना इकडे अंजली फोनवर फोन लावत असते आणि हा मात्र पोलिसांचं नाव ऐकल्यावर थोडा भितरतो आणि म्हणतो की काय. हा लगेच बेडवरनं पळत येतो तिच्याजवळ आणि म्हणतो अगं अंजली पण का आणि कशासाठी. अंजली म्हणते अहो कशासाठी म्हणजे काय, आज भाऊबीजेच्या दिवशी माझ्या भावावर जीव घेणे हल्ला झालाय. त्याला वाचवताना तुम्हाला केवढं तरी लागलंय. आपण काय गप्प बसायचं. हा मागे कोण आहे हे शोधून काढायलाच हवं. प्रेक्षकांना हा घाबरलेला असतो, त्यामुळे म्हणतो तिच्या हातातनं फोन घेतो आणि म्हणतो की अंजली काय करतेस, थांब जरा. अंजली म्हणते की अहो इतका मोठा इन्सिडेंट झालाय आणि तुम्ही बोलताय काय मला. राजेश म्हणतो अगं अंजली तुला कळत नाहीये, ही अशी माणसं पैशांसाठी कुठल्याही थराला जाऊ शकतात. अगं त्या नाती लागलेलंच बरं नाहीत का. हे उपयोग होणार नाहीयेत पोलिसांना फोन करून. अंजली म्हणते की हे कोणाचं काम आहे, कोणी केलंय हे तर शोधून काढायला हवं ना आपल्याला. प्रेक्षकांना हा राजेश म्हणतो अगं अंजली एवढा मोठा बिझनेस टायकून आहेत अर्णव, ते शत्रू काही कमी आहेत का. प्रेक्षकांना इकडे अंजली घाबरलेली असते आणि त्याला बाजूला करते आणि म्हणते की असं काय करताय, माझ्या भावावर घेणे हल्ला झालाय, त्याच्या मागे कोण आहे हे तर मी शोधून काढणारच. त्याला शिक्षा व्हायलाच हवी, म्हणून मी पोलीस कंप्लेंट करते. आणि असं बोलत बोलत ती फोन घेते आणि इकडे हा राजेश तिला समजावत असतो अंजली एक मिनिट ऐक माझं, आणि फोन परत त्याच्या जागी ठेवला जातो. हा राजेश म्हणतो अगं अंजली अशा केसेस मी रोज बघतो कोर्टात, काहीही होत नाही त्याचं. प्लीज माझा ऐक, नको करूस पोलिसांना फोन. त्या हाती काहीच लागणार नाही आणि याचा त्रास तुलाच होईल म्हणून सांगतोय हे सगळं. प्रेक्षकांनो इकडे ही अंजली मनोमन म्हणते की माझ्या भावावर हल्ला करणाऱ्याला शिक्षा तर झालीच पाहिजे. हे काहीही म्हणत असले तरी मी गप्प बसणार नाही. प्रेक्षकांना इकडे अंजली काही बोलत नाही, म्हणून हा राजेश म्हणतो अगं अंजली काय कसला विचार करतेयस. अंजली म्हणते की मी आलेच आणि अंजली तिथून निघून जाते. हा राजेश इकडं बिथरून जातो आणि म्हणतो की माझी बावळट बायको खरंच या प्रकरणाच्या मुळाशी गेली तर माझं नाव बाहेर येऊ शकतं. तो म्हणतो की नाही ही रिस्क नाही घेता येणार, नक्कीच काहीतरी करायला हवं. प्रेक्षकांना तो फोन घेतो आणि त्यातल्या एका बाईला मेसेज करतो की लवकरात लवकर मुंबई सोड, तर पकडली जाशील. प्रेक्षकांना हा घाबरतो तरी आणि इकडे तिकडे बघतो आणि त्या फोनकडे बघतो आणि प्रेक्षकांना इथेच तो सीन संपतो. आता सकाळ झालेली आहे. प्रेक्षकांना इकडे अर्णव कबडमधनं कपडे काढत असतो तर ईश्वरी त्याच्या मागे मागेच करते आणि अर्णव म्हणतो काय, ईश्वरी म्हणते काही नाही. परत तो कबडमध्ये कपडे काढायला जातो, परत ईश्वरी त्याच्या मागे जाते आणि अर्णव ते बघतो. परत हा अर्णव ते कपडे तिथे बेडवर ठेवतो तर ईश्वरी परत त्याच्या मागे राहते. परत कबडकडे जातो तर ईश्वरी परत त्याच्या मागे तिथे जाते. परत पॅन्ट बेडवर ठेवतो तर ईश्वरी परत त्याच्या मागे जाते. अर्णव आता कबड बंद करतो तर ईश्वरी परत त्याच्या मागे जाते. आणि नंतर तो काही बोलतच नाही, फक्त बघत असतो. आणि नंतर तो कॉफी पिण्यासाठी त्याच्या टेबलवर तिथे जातो तर ईश्वरी त्याच्या मागेच असते आणि तो कॉफी पितो आणि मागे वळतो तर काय ईश्वरीच असते. अर्णवला आता काही सहन होत नाही आणि म्हणतो की मिस इंदौर व्हॉट्स रॉंग विथ यू, हे असं माझ्या मागे मागे का फिरतेस तू. ईश्वरी म्हणते की फिरणार की मी अशी परछाईसारखी तुमच्या मागे मागे फिरणार 30 तास, तर 1 सेकंडही माझ्या नजरेआड झाला तर. हा अर्णव तिला समजावून सांगतो की मिस इंदौर, आणि ईश्वरी काही ऐकत नाही आणि म्हणते की नाही सर, मी तुमचं काहीही ऐकून घेणार नाहीयेत सर. तिच्या वेळेस बघितलंस ना कसे अचानक पुढे निघून गेला आणि तुमच्यावर जीव घेणे हल्ला झाला. मला एकटं सोडलंच नसतं तर आज ही वेळ आलीच नसती. ईश्वरी आता त्याला धमकवते आणि म्हणते की बघतेस तुम्ही माझं कसं ऐकत नाहीत ते. अर्णव म्हणतो की मिस इंदौर मला कळतंय की तुला माझी खूप काळजी येते.
बट आय एम अलर्ट नाव. परत हे असं नाही होणार. यू डोंट वरी, रिलॅक्स. ईश्वरी म्हणते की नाही सर, तो राकेश आहेत ना, तो काहीही करू शकतो. पुरुषाच्या रूपातला सैतान आहे तो, सैतान. ती काय करा ना याचा नेम नाही येत सर. तुम्ही त्याच्यापासून मला वाचवण्यासाठी एवढं सगळं केलं. त्यालाही विचार न करतात माझ्या गळ्यात मंगळसूत्र घातलं आणि माझ्यामुळे तो तुमच्या मागे लागलाय. तर मी ही अशी शांत नाही बसू शकत. जोपर्यंत त्याला सजा मिळत नाही ना तोपर्यंत आपल्याला सावध राहायलाच लागेल सर. कारण हा यावर हसतो आणि म्हणतो मग काय करू मी? बॉडीगार्ड्स ठेवू का 24/7? ईश्वरी म्हणते की जरूरत असेल तर तेही करा सर. अर्णव म्हणतो की तू आहेस ना, एवढी स्ट्रॉंग बॉडीगार्ड असताना मला कसली भीती आहे. ईश्वरी म्हणते की मजाक करू नका सर प्लीज. म्हणतो की मिस इंदोर, त्या राजेशला घाबरून राहण्याची काहीच गरज नाहीये. आणि ईश्वरी म्हणते की अहो सर, हे जरूरत त्याला घाबरून राहण्याची. क्रिमिनल आहे तो, त्याला सावध राहायलाच हवं. म्हणतो की मी आहे सावध मिस इंदोर. ईश्वरी म्हणते की नाही आहात सर. अर्णव आता म्हणतो बर मला सांग मी काय करू म्हणजे तुला बरं वाटेल. ईश्वरी म्हणते की पोलीस कंप्लेंट. अर्णव म्हणतो की मिस इंदोर. ईश्वरी म्हणते की नाही करू शकत. मला माहितीये सर अंजलीताईंसाठी, पण सर मला तुमचीही खूप काळजी वाटते हो. खरंच तो माणूस आहेत ना. आणि तेवढ्यात प्रेक्षकांना आकाशचा आवाज येतो की दादा कर खाली ये. आणि इकडे हे दोघं मात्र खूप घाबरून जातात. प्रेक्षकांना हा अर्णव पोलिसांना बघून थोडासा चकित होतो आणि म्हणतो की पोलीस. प्रेक्षकांना इकडे मामा त्या पोलिसांशी बोलतच असतात, हे त्यांनी दाखवलेलं आहे. प्रेक्षकांना अर्णव त्यांना म्हणतो की व्हॉट इन्स्पेक्टर, व्हॉट्स अ मॅटर, तुम्ही इथे काय करताय? प्रेक्षकांना हा राजेश त्या पोलिसांना पाहून जरा बिचकतोच. इन्स्पेक्टर म्हणतात की तुमच्यावर काल जो जीव घेणं हल्ला झाला त्याच चौकशीसाठी आलोय. प्रेक्षकांना अर्णवलाही कळत नाही की पोलीस कंप्लेंट कोणी केली म्हणून. आणि तो राजेशला बघतो. राजेशचा चेहरा जसा दिसतोय ना प्रेक्षकांना इकडे मामीही थोड्या विचारात पडतात आणि मामाही म्हणतात की तुम्हाला हे सांगितलं कोणी? आकाशही विचारतो की दादावर जो हल्ला झालाय त्याबद्दल तुम्हाला इन्फॉर्म कोणी केलंय? ते इन्स्पेक्टर म्हणतात की सर कंप्लेंट आली आहे तुमच्या घरातून. प्रेक्षकांना हे कोणालाच कळत नाही की ती कंप्लेंट नक्की कोणी दिली, त्यामुळे सगळेजण विचार करतात. हा राजेश अर्णवकडे बघतो आणि त्या इन्स्पेक्टरला म्हणतो की कोणी केलीये कंप्लेंट? ते इन्स्पेक्टर नाव सांगतात की अर्णव राजेश शिर्के. तो राजेश सुद्धा अर्णवकडे कसा बघतो ते बघा. आणि तेवढ्यात तो इन्स्पेक्टर म्हणतो की त्यांच्या बहिणीने अंजली राजेश भोसले केलीये कंप्लेंट. प्रेक्षकांनो तो राजेश इन्स्पेक्टरकडे कसा बघतो ते बघा. आणि ईश्वरी म्हणते की अंजली ताईंनी आहेत कुठे त्या? मग म्हणतात सकाळी सकाळी देवळात जाते म्हणून निघाली. असं वाटतंय की तेव्हाच कंप्लेंट केली असेल तिने. मी म्हणतात की हो, पण कंप्लेंट केल्यानंतर तपासात काही सापडलेत का? इन्स्पेक्टर म्हणतात की हो, एका संशयितांना आम्ही डिटेक्ट केलं आहे. प्रेक्षकांनो हे ऐकून मात्र सगळ्यांना धक्काच बसतो आणि जास्त धक्का तर त्या राजेशलाच बसतो. आणि ते इन्स्पेक्टर म्हणतात की कॉन्स्टेबल घेऊन या तिला. आणि प्रेक्षकांना ती कॉन्स्टेबल तिला घेऊन येत असते. बहुतेक तीच आहेत की या सगळ्या लेडीची हेड आणि यानेच तिला आणलेलं असतं. सर्वजण तिच्याकडे बघतच असतात. प्रेक्षकांना राजेशला तिला बघून जरा धक्काच बसतो आणि तो इकडे तिकडे बघतो. मला तरी वाटतं आता तो इथून फरार होतो की काय. ते इन्स्पेक्टर म्हणतात की साहेब तुमच्यावर जो हल्ला झाला तेव्हा हीच बाई होती ना? नीट बघा. प्रेक्षकांना अर्णव तिच्याकडे बघतो आणि त्याला ते आठवतं की ती काय म्हटली, साहेब खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. अर्णव म्हणतो की व्हॉट प्रॉब्लेम? आणि ती म्हणते की किचन मध्ये गॅस लीक होतोय. प्रेक्षकांना अर्णवला तर माहीतच आहे तीच बाई आहेत जिने आपल्यावर हल्ला केलेला आहे. आणि अर्णव त्या राजेशकडे बघतो आणि राजेश सुद्धा अर्णवकडे बघतो. आणि ते इन्स्पेक्टर म्हणतात की बोला साहेब, हीच होती ना ती बाई? प्रेक्षकांना अर्णव मनोमन म्हणतो की जे सत्य मी ताईस पासून लपवत होतो ते आता समोरासमोर येणार. ईश्वरीही मनोमन म्हणते की अंजली ताईंना कळलं की त्यांच्याच नवऱ्याने त्यांच्याच भावावर जीव घेणे हल्ला केलाय तर काय अवस्था होईल त्यांची. प्रेक्षकांना इकडे ह्या राजेशला थोडं घाबरलेला असतो आणि म्हणतो की आज ह्या अंजलीमुळे सगळं सत्य बाहेर येणार आहेत माझं. अर्णवही प्रेक्षकांना म्हणतो की हो, हीच आहे ती बाई. आणि मामी म्हणतात की हो,
या बायकांसोबत 4 बायकाही होतात, मला आठवतायत ना. आम्ही म्हणतात की पण मला सांगा की ही बाई अर्णववरती हल्ला का करेल, काही कारण सांगा. इन्स्पेक्टर म्हणतात की अहो पैशांसाठी, दुसरं काय. आणि ते इन्स्पेक्टर म्हणतात की अहो ही बाई कॉन्ट्रॅक्ट किलर आहेत. हे ऐकून मात्र मामीला आणि अर्णवला सुद्धा धक्काच बसतो. सगळ्यांनाच धक्का बसतो प्रेक्षकांना. आता कॉन्ट्रॅक्ट किलर म्हटल्यानंतर हा इन्स्पेक्टर म्हणतात की आम्ही जेव्हा तिला पकडलं तेव्हा ही मुंबईच्या बाहेर पळ काढत होती. ती कॉन्स्टेबल म्हणती त्या बाईला की ए बोल, तुला कोणी सुपारी दिली होती, अर्णव साहेबांवर हल्ला करायला तुला कोणी सुपारी दिली होती, बोल ना बोल. प्रेक्षकांनो, अर्णव मनोमन विचार करतो की ह्या बाईने राजेशचं नाव घेतलं तर ताईला खूप मोठा धक्का बसेल आणि ह्या कंडिशन मध्ये तिला हे सहन नाही होणार. प्रेक्षकांनो, ती कॉन्स्टेबल म्हणते की कबूल कर तुझा गुन्हा नाहीतर थोबाड फोडील, सांगते का नाही. तेवढ्यात ती बाई म्हणते की थांबा मारू नका, सांगते. प्रेक्षकांनो, ती बाई खूप घाबरलेली दिसती आणि ती म्हणते की हे ते जण तिच्या बोलणं ऐकण्यासाठीच थांबलेलं, म्हणजे ऐकत असतात ती काय बोलते ते. आणि इकडे ही कॉन्स्टेबल तिला धमकवत असते, बोल ना बोल. हे इन्स्पेक्टर म्हणतात की तो माणूस इथेच आहेत. प्रेक्षकांनो, त्या इन्स्पेक्टर असं बोलल्यानंतर सगळं मात्र शॉकमध्येच असतात. म्हणजे कोण, आकाश झाला आणि मामी झाल्या. आणि मामी म्हणतात की काय इथे या घरामध्ये. ते इन्स्पेक्टर म्हणतात की हो. प्रेक्षकांना ते इन्स्पेक्टर म्हणतात की ज्यांनी हल्ला घडवला त्यांच्या विरोधातले सगळे पुरावे भेटलेत आम्हाला. प्रेक्षकांना इकडे ह्या राजेशचे लाईट लागून गेलेले असतात, पण मात्र अर्णव आणि ईश्वरीला हे होऊ द्यायचं नाहीयेत बहुतेक. आणि ते इन्स्पेक्टर म्हणतात की त्याला कोणीच सोडवू शकणार नाही. आकाश म्हणतो पण इन्स्पेक्टर तो नेमका माणूस आहे तरी कोण. प्रेक्षकांनो, हा इन्स्पेक्टर म्हणतो की मॅडम आत या. आणि प्रेक्षकांनो सगळे बघतात की कोण आहेत म्हणून, कोणाला बोलवलंय. तर तिकडनं अंजली येत असते. प्रेक्षकांनो तो बहुतेक दुसराच माणूस आहेत बरं का, कारण एवढ्या लवकर तरी त्या राजेशचा चेहरा समोर येणार नाही सगळ्यांच्या. आणि त्या माणसाला प्रेक्षकांनो तो इन्स्पेक्टर म्हणजे कॉन्स्टेबलच मारत आणत असतो. प्रेक्षकांनो, आपल्याला माहितीये की मामाला, अर्णव आणि ईश्वरीला माहितीये की हा हल्ला कोणी केलेला आहे. त्यामुळे ते सुद्धा थोडे शॉकमध्ये असतात की हा कोण माणूस आला आता. हा अर्णव म्हणतो की लोखंडे तू. प्रेक्षकांनो, इकडे मामालाही कळत नाही की अर्णव त्याला ओळखतो म्हणून. ईश्वरीलाही माहित नसतं की अर्णव त्याला ओळखतो असं. प्रेक्षकांनो, अंजली म्हणते की हाच तो माणूस आहेत ज्याने ह्या बाईला पैसे दिले आणि तुझ्यावर हल्ला करायला लावला. प्रेक्षकांनो, हा राजेश जसं काय मी कशातच नाही आणि त्याला म्हणतो की अर्णव तू ओळखतो याला. हा राजेश म्हणतो काय रे चिंटुकल्या, एवढं सोपं वाटलं तुला. हे लहानपणापासून गुन्हेगारांमध्ये वाढलंयत मी, पकडणारा अजून जन्माला यायचाय. प्रेक्षकांनो, हा राजेश मुद्दाम विचारतो, बहुतेक याचा सगळा प्लॅन आहेत बरं का हा. आणि म्हणतो की कोण. इन्स्पेक्टर म्हणतात की ए लोखंडे बोल पटकन, का केलंस तू हे सगळं. तो इन्स्पेक्टरचा कॉन्स्टेबल म्हणतो की ए बोल रे पटकन बोल. आणि लोखंडे म्हणतो सांगतो साहेब सांगतो. तो म्हणतो की अर्णव साहेबांच्या माल ट्रान्सफर करायचे, ट्रक सप्लाय करायचो आपण, गोष्टी लपून छटपून स्मगलिंग करायचं बी माला बरोबर. आणि एक दिवशी अर्णव सरांना कळलं हे सगळं आणि एका दिवसात माझं कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल केलं. मी त्यांना रिक्वेस्ट केली की माझं कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल नका करू, ही ते ऐकले नाहीत. प्रेक्षकांनो, हे राजेश ऐकून थोडा शॉक होतो. बहुतेक त्यानेच सगळं हे करायला लावलेलं असणार आहेत. प्रेक्षकांना अर्णवला तर सगळं माहित आहे. हा लोखंडे म्हणतो त्यामुळे माझी नाक बदनामी झाली. हा राग होता माझ्या डोक्यात म्हणून मी त्यांना मारण्याची सुपारी दिली. प्रेक्षकांना बघा, अर्णव नाही अशी मान डोलवताना दिसतो आहे. आणि हा राजेश बघा, अर्णवपेक्षा हा राजेशच जास्त शॉक मध्ये दिसतोय आपल्याला. अंजली म्हणते की चिंटू तू ह्या माणसाला तेव्हाच पोलिसात द्यायला हवं होतं. तो लोखंडे म्हणतो की मला माफ करा साहेब, चुकलं माझं. प्रेक्षकांनो, असं त्याने माफी मागितल्यानंतर इथेच या मालिकेचा एपिसोड संपतो. प्रेक्षकांना तुम्हाला काय वाटतं की अर्णव त्या लोखंडेला माफ करेल का. आता त्याला तर माहीतच आहे
की हा सगळा हल्ला आहे तो कोणी घडवलेला आहे. तरीही आपण हा प्रश्न आपल्याला पडणारच की अर्णव त्या माणसाला माफ करेल काय, हे नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. प्रेक्षकांनो, प्रोमोमध्ये असं दाखवलेलं आहे की मामे म्हणती, कमीत कमी थँक्यू तरी. आज आपल्या जावई बापूंमुळे अर्णवचा जीव वाचला, कमीत कमी थँक्यू तरी म्हण. अर्णव म्हणतो की सॉरी जिजू, माझ्यामुळे तुम्हाला एवढी मोठी जखम झाली. राजेश म्हणतो की ए अर्णव आणि त्याच्या गळ्यात पडतो. प्रेक्षकांना तो राजेश म्हणतो की मला ईश्वरीचे पाय धुवायला लावलेत ना तू सगळ्यांसमोर, त्याचीच माफी मागायला लावलीत मी तुला आता. राजेश म्हणतो आता स्कोर इक्वल आहे तर अर्णव. राजेश म्हणतो की आता इथून पुढे इंदोरी जिलेबी आणि तिच्या अर्णव सरांना फक्त एकमेकांपासून लांब ठेवायचं, म्हणजे मग ती इंदोरी जिलेबी फायनली माझी होईल. असं बोलून ह्या मालिकेचा प्रोमोही इथे संपतो. प्रेक्षकांनो, आजची मालिका आणि मालिकेचा प्रोमो कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पण उद्या पुन्हा भेटू या मालिकेच्या रिव्ह्यू